ईव्हीएम हॅक केली होय, ईव्हीएम हॅक केली दिवाण सर, पण कुणी केली? लाडक्या बहिणीने हॅक केली. 1500 रुपये माझ्या बहिणीला दिले. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, 1500 रुपयात काय होतंय? बातमी बघितली होती ना टीव्हीवरती. 1500 रुपयात काय होतंय? मी सांगितलं, चॅनेलवाल्यांनी मला विचारलं, ताई असं बोलतात की 1500 रुपये मध्ये काय होतंय? मी त्या चॅनेलवाल्यांना सांगितलं, हे 1500 रुपये मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून 1,500 रुपयाची कॉफी पिणाऱ्यासाठी नाहीत. हे 1500 रुपये ट्रायडंट हॉटेलला 1,000 रुपयाचा चहा पिणाऱ्यासाठी नाहीत. 2-3 लाखाचा गॉगल घालणाऱ्यांच्यासाठी हे अजिबात नाही आहे. ज्यांच्याकडे 1.5-2-3 लाखाची पर्स आहे अजिबात नाही. ज्यांच्या पायामध्ये 1.5 लाखाचा, 50,000चा, 1 लाखाचा उंची सॅन्डल आहे त्यांच्यासाठी नाही. लिपस्टिक वाल्यांच्यासाठी नाही. हे कुणासाठी आहे? मार्करवाडीमध्ये जी माझी बहीण रानामध्ये काम करते आणि तिच्या अंगामध्ये ताप आला, कणकणी आली, थंडी आली आणि तिच्याकडे 50 रुपये इंजेक्शनासाठी नाही, त्या माझ्या बहिणीसाठी ही योजना आहे. दुपारची शाळा सुटल्यानंतर पोरग पळत 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 येतंय, आई 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 मला 10 रुपये पाहिजे आईस्क्रीम घ्यायला. आणि जेव्हा आई घरामध्ये जाते, डब्यामध्ये बघते, गाडीमध्ये बघते, चुलीजवळ बघते, तिच्याकडे 10 रुपये नाहीत आणि म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतंय की मी माझ्या लाडक्या पोराच्या हातामध्ये खाऊसाठी 10 रुपये देऊ शकत नाही. त्या लाडक्या बहिणीसाठी ही आमची योजना आहे.